दिनांक 17 मार्च 2025 रोजी नागपूर येथे हिंसाचार घडण्यात आला। या हिंसाचारादरम्यान पोलिसावरही हल्ला करण्यात आला। औरंगजेबाच्या वादग्रस्त कबरीवरून हा हल्ला पोलीस बांधावर करण्यात आला। याच्या निषेधार्थ दादर येथे संविधान सन्मान मंचाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये सामील झालेल्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया पाहू। जो सदैव सगळ्यांच्या सेवेशी तत्पर असतो असा हा आमचा पोलीस बांधव आज तुमच्या आज तो आहे म्हणून आज सगळ्या महिला भगिनी आज ताटमानेने सगळीकडे फिरू शकतात आणि स्वतःचं रक्षण करणारा जो आज ज्याच्यावर जर अन्याय होत असेल अशा प्रकारे तर फार लांछनास्पद बाब आहे। आणि ह्याविषयी खरंच म्हणजे खरोखर प्रशासनाने खूप मोठी त्याच्यावर अशी हे घेतली पाहिजे की खरंच आज पोलीसही सुरक्षित राहायला पाहिजे। देखिए जो भी घटना थी ये सुनियोजित घटना थी। ये ऑन सडन नहीं हुआ। हमला करना, पत्थर पहले से वहाँ पर सुनियोजित तरीके से इकट्ठा होना और उसके बाद आम जनमानस के अलावा भी ये पुलिस के ऊपर भाड़ हल्ला करना और महिला पुलिसकर्मी के साथ भी वहाँ पे दुर्व्यवहार करना, इससे इनकी मानसिकता प्रकट होती है। संविधान सम्मान मंच हर उस मौके पर जब भी लगेगा कि संविधान की सुरक्षा, देश की सुरक्षा का विषय होता है, वो संविधान सम्मान मंच करता है और करता रहेगा। नागपुर की घटना पे भी हमारे माननीय मुख्यमंत्री जी ने अपना विषय आज प्रेस वार्ता के माध्यम से रखा था। उन्होंने कहा 104 लोग उसमें अरेस्ट हुए, 16 से 18 लोग उसमें 16 to 18 पीपल्स उसमें नाबालिग हैं और भी उसमें जांच चल रही है। 68 लोगों के अभी तक सोशल मीडिया अकाउंट्स को खंगाला गया है और उसमें भड़काऊ पोस्ट जो इस तरह से कि कोई कुरान की आयत उसमें लिखी थी उसको जला दिया गया। बाद में पाया गया कि ये सारा फर्जीवाड़ा था, ऐसा कुछ नहीं हुआ। उसके विरोध में सारा सब कुछ हुआ और वहाँ का एक लोकल पॉलिटिशियन भी है जिसने इस घटना को अंजाम दिया और उसके पीछे उसकी कुंठित मानसिकता प्रदर्शित होती है। सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे सर। पोलीस बांधव आहेत, महिला आहेत, 3 DCP ऑफ झालेत आणि जवळजवळ 33 जखमी आहेत पोलीस कर्मचारी। तर आणि एका पोलीस पत्नीला तुम्ही भर ह्याच्यामध्ये 2-4 माणसांनी तिचे लचके ओढताय, तिचे कपडे फाडताय, हे कितपत योग्य आहे? ही विकृती संपली पाहिजे आणि अशांना कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे। देवाभाऊ म्हणतात की आमचं जे नुकसान झालंय ते आम्ही त्यांच्याकडे भरून काढू। अहो नुकसान भरून निघेल, पण जर तुमच्या आया बहिणींची अबूरच जर नाही राहिली तिथं सुरक्षित, पोलिसांचीच अब्रू नाही राहिली तर जनतेची काय राहणार आहे? हे जनतेने सुद्धा विचार केला पाहिजे आणि ते जनता पेटून उठली पाहिजे की पोलिस सुरक्षित नाहीत तर मग मी कसा सुरक्षित समजू? हे पोलिस माझं सरकारला एवढंच निवेदन आहे की तुम्ही लवकरात लवकर ह्याला न्याय देणं गरजेचं आहे, नाही तर आम्ही हे आंदोलन परत घेऊ। जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत हे आम्ही आंदोलन कंटिन्यू चालू। पुलिस के सम्मान में मातरम। तर अशा होत्या संविधान सन्मान मंचाच्या आंदोलनामध्ये संतप्त जमावाच्या प्रतिक्रिया। हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा, कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या। या सर्व विषयांसाठी मायम टीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला लाईक करा। कॅमेरामॅन अलेक्स साळकेसह सागर देवरे, धन्यवाद।